नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण परिपत्रक आज बघणार आहोत। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी आज दिनांक 30 जानेवारी 2026 ला एक परिपत्रक अतिशय महत्त्वपूर्ण निर्गमित केलेले आहे, काढलेले आहे। मित्रांनो, फेब्रुवारी मार्च 2026 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थातच इयत्ता 10वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात इयत्ता 12वी परीक्षा केंद्रावरील कर्मचारी बदलाबाबत मित्रांनो या ठिकाणी 3 संदर्भीय पत्र क्रमांक दिलेली आहेत। या संदर्भीय पत्रांची PDF लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि याही परिपत्रकाची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। मित्रांनो, आपण हे परिपत्रक नक्की बघा। त्याचबरोबर मित्रांनो, या परिपत्रकामध्ये काय म्हटलेले आहे ते आपण आता बघूया। उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून कळविण्यात येते की फेब्रुवारी मार्च 2026 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थातच इयत्ता 10वी च्या व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थातच इयत्ता 12वी च्या परीक्षेच्या कॉपीमुक्त अभियान राबविण्यासंदर्भात दिनांक 25/11/2025 रोजी माननीय शिक्षण मंत्री महोदय यांनी बैठक आयोजित केली होती। सदर बैठकीमध्ये दिलेल्या निर्देशानुसार संदर्भीय क्रमांक 1 च्या शासनपत्राच्या अनुषंगाने सदर परीक्षेसाठी निश्चित केलेले सर्व केंद्रावर परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी ज्या माध्यमिक परीक्षेसाठी निश्चित केलेल्या सर्व केंद्रावर परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी ज्या माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील कर्मचारी ज्या परीक्षा केंद्रावर प्रविष्ट होणार आहेत त्या परीक्षा केंद्रासाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्राव्यतिरिक्त इतर अन्य माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी असे कळविण्यात आले होते। तथापि उपरोक्त संदर्भीय पत्र क्रमांक 3 च्या पत्रान्वये शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आपल्या विभागीय मंडळाअंतर्गत सर्व परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल न करता ज्या परीक्षा केंद्रावर CCTV कॅमेरे उपलब्ध होणार नाहीत अशा परीक्षा केंद्रावरील सर्व कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात यावी। तरी उपरोक्त बदलाच्या अनुषंगाने फेब्रुवारी मार्च 2026 च्या परीक्षेसाठी आपल्या स्तरावर योग्य नियोजन करून कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयात सादर करावा अशा प्रकारचे परिपत्रक माननीय सचिव राज्य मंडळ पुणे यांनी आजच निर्गमित केलेले आहे। मित्रांनो, यासोबत जे संदर्भीय क्रमांक 3 चे शासनपत्र दिलेले आहे ते आपण आता थोडक्यात बघूया। मित्रांनो, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी एक परिपत्रक काढलेले आहे 30 जानेवारी 2026 ला राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्याबाबत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त। मित्रांनो, या ठिकाणी एक संदर्भ दिलेला आहे। उपरोक्त पत्रान्वये सचिव राज्य मंडळ पुणे यांनी राज्य मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षाबाबत चर्चा करण्यासाठी राज्य मंडळ व अनेक राज्य व विभागीय शिक्षक, मुख्याध्यापक, संघटना पदाधिकारी यांच्या दरवर्षीप्रमाणे सहविचार सभा राज्य मंडळ कार्यालयात आयोजित करण्यात आली होती। त्यावेळी परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांची अदलाबदली संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली व चर्चेअंती कर्मचाऱ्यांची अदलाबदली केल्यास शाळेचे व कनिष्ठ महाविद्यालयातील इतर वर्गांचे अर्थातच इयत्ता 5वी ते 9वी व 11वीचे कामकाज करणे कठीण होईल। तसेच प्रत्येक पेपरचे वेळी अन्य परीक्षा केंद्रावर जाणे येणे सुरक्षेच्या दृष्टीने अडचणीचे होईल। यान्वये होणारा खर्च व इतर बाबी विचारात घेऊन सरसकट सर्व परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्याची अदलाबदल न करता ज्या परीक्षा केंद्रावर CCTV कॅमेरे उपलब्ध होणार नाहीत अशा परीक्षा केंद्रावरील सर्व कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्याच्या प्रस्तावास मान्यता मिळण्याची विनंती केलेली आहे। मित्रांनो,
त्याचबरोबर त्यान्वये सदर वस्तुस्थिती पाहता बहुतांश ठिकाणी CCTV कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. तसेच सर्व परीक्षा केंद्रावरील कर्मचारी न बदलण्याबाबत संघटनांनी केलेली मागणी, कर्मचारी अदलाबदल केल्यास शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शैक्षणिक कामकाजात येणारा विस्कळीतपणा तसेच होणारा खर्च या सर्व बाबी लक्षात घेऊन सर्व परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल न करता ज्या परीक्षा केंद्रावर CCTV कॅमेरे उपलब्ध होणार नाहीत अशा परीक्षा केंद्रावरील सर्व कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तरी मान्यतेनुसार सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी तात्काळ कार्यवाही करावी ही विनंती अशा प्रकारचे आदेश कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी नुकतेच निर्गमित केलेले आहेत. मित्रांनो, पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. अद्ययावत माहिती प्राप्त करत जा, ज्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे. धन्यवाद मित्रांनो.